श्री स्वामी समर्थ. आज मी थोडं माझ्याबद्दल सांगणार आहे आणि उपाय तर देणार आहेच मी, जो सगळ्यांच्यासाठी खूप चांगला आहे. तर मी अलका, न्यूमरॉलॉजीप्रमाणे अलका यस मी नाव केलेलं आहे. मी न्यूमरॉलॉजी म्हणजे अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र दोन्ही बघते आणि त्याच्यावरून मी उपाय सांगत असते, जे उपाय सर्वांना उपयोगाचे असतात. शिवाय जे मी प्रत्यक्ष स्वतः बघते ना, तुम्ही जे फोन करून मला विचारता, मला माहिती विचारता, ती सांगता, तुमच्या ज्या अडचणी आहेत ते स्वतः मी बघून तुमच्यासाठी वैयक्तिक उपाय दिले जातात. त्याचे आपले थोडे चार्जेस असतात. ठीक आहे. तर मी ह्या वयाचे शिकले ते फक्त माझ्या अनुभवावरून शिकले. म्हणजे आयुष्यात मला लोकांनी कसा त्रास दिला किंवा कसं काय झालं ह्याच्यावरून मी शिकलेले आहे. लोकांचे मला फोन येतात की आम्हाला खूप जणांनी फसवलं, खूप जणांनी पैसे घेतले. तर मी सुद्धा फसलेले आहे, पण स्वतः मी आत्ता करते. कारण का तर मी माझी मतिमंद मुलगी होती, तिला मी 36 वर्ष होती. 36 वर्षानंतर वारली ती. मग मला एकटेपणा वाटायला लागला. पण माझे वडील ज्योतिषशास्त्र असल्यामुळं मी ह्या बाजूला वळले आणि मी केलं हा विषय मी चालू केला. हा विषय चालू करण्याच्या मागचा दृष्टिकोन म्हणजे कसं आहे, मला ज्या माझ्यापेक्षा लहान आहेत, मुली म्हणा, माझ्या बहिणी म्हणा, किंवा कोण असतील लेडीज सगळ्या, किंवा पुरुष पण, की ज्यांना माहीत नाही आहे अंकशास्त्र ज्योतिषशास्त्र हे माहीत नाही आहे, की जेणेकरून आपल्या सगळ्या अडचणी ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्रामध्ये असतात. कुंडलीमध्ये असतातच. कुंडलीचे ग्रहांचं तुम्ही शांती केली किंवा पूजा केली तर ते होतात. पण न्यूमरॉलॉजीमध्ये जेव्हा तुमच्या असतात ना, तेव्हा त्याच्याप्रमाणेच नेम करेक्शन म्हणा, किंवा रुद्राक्ष म्हणा, ब्रेसलेट म्हणा, असे आपले उपाय असतात. पण न्यूमरॉलॉजीमध्ये सगळ्या विषयाला रुद्राक्ष किंवा ब्रेसलेटनं फरक पडतो. सगळ्यात महत्त्वाचा नेम करेक्शन, जे मी नेम करेक्शन सांगते. नेम करेक्शन म्हणजे काय, तर तुमचं जे नाव आहे इंग्लिशमध्ये तुम्ही अक्षरं लिहिता ते, त्यात आपण अल्फाबेट वाढवतो आणि त्या अल्फाबेटवरनं लकी नंबर येतो आणि तो लकी नंबर तुम्ही वापरायचा. तो कुठंही बँकेत, कार्डवर कुठंही बदलायला जायचं नाही. आधार कार्ड, पॅन कार्ड कुठंही बदलायचं नाही. जो आपण रोज लिहायला सांगतो आणि जो तुमच्या मोबाईलच्या ॲपमध्ये टाकला जातो, तर आपण घालतो. तुमचा असू दे, तुमच्या घरातला असू दे, तिथं आपण हा बदललेलं नेम करेक्शन केलेलं नाव घालतो आपण. तर हे माझं काम आहे. तर आजचा उपाय असा आहे की पिरॅमिड माहिती आहे तुम्हाला, स्वामींच्या मठात जे लोक जातात त्यांना माहिती आहे, किंवा सगळ्यांना माहिती आहे. पण स्वामींच्या मठात जातात तर स्वामींच्या मठात पिरॅमिड मिळतं. पिरॅमिड आणायचं आणि ज्या लोकांचं आजार पण जात नाही आहे अशा लोकांची औषधं त्या पिरॅमिडच्या खाली रात्री ठेवायची आणि सकाळी ती औषधं द्यायची. रोज रात्री त्याच्या खाली ठेवायची आणि औषधं द्यायची. बऱ्यापैकी औषधाचा परिणाम चांगला त्याच्यावर होतो आणि ते औषधं दिल्यानं आजार तुमचा हळूहळू कमी होतो. करून बघा, काही हरकत नाही. श्री स्वामी समर्थ.